तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची पार्ट सुद्धा आपण गावाकडच्या एन्व्हायरमेंट मध्ये केलेली आहे. आज मी मामाकडे आलेलो मित्रांनो. सकाळच्या वाजले 5:30 ते 6 झाले मित्रांनो. तर आता आलो मी शेतावरती. बघूया आपल्याला तिकडे काय काय भेटतं. ठीक आहे, आपल्याला स्टेबिलिटी आपल्याकडे गोप्रो कॅम नाही मित्रांनो. आपण मोबाईलवर व्हिडिओ शूट करतोय. खानदानी गरीब है हमारा बाप गरीब, दादा गरीब, परदादा गरीब, उसका बाप गरीब, सब गरीब, सातों पुश्ता गरीब. ऐसा नहीं कि पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए, नहीं, हम शुद्ध गरीब है. हा जो रस्ता आहे मित्रांनो बायांच्या पडाकडे जातो आणि देन मध्येच आपलं शेत लागतं. खंडाला म्हणून आपलं शेत आहे. आपण आता तिथे जातोय. तुम्ही समोर जे बघू शकता मित्रांनो, हे जे हिरवगार शेत दिसत आहेत मित्रांनो, हे हिरवगार जेवढी पण हिरवाई दिसते हे पूर्ण काजूची वाडी मित्रांनो. ह्या गोष्टी ज्या मित्रांनो तुम्हाला फक्त गावामध्ये बघायला भेटणार आहे. हा बायांच्या पडाचा बॅनर आणि ही इकडे पूर्ण काजूची वाडी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता पूर्ण काजूची वाडी आहे. पूर्ण इकडे काजूची झाडांची लागवड झालेली आहे. इकडनं जर पुढे गेला तर ही पुढे तुम्हाला मोठी पली मोठी डोंगरी लागते आणि इथून मधून आपल्याला. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या मामाच्या शेतावरती पोहोचलेलो आहे. सूर्य अजून उगवला नाहीये, तुम्हाला थोडाफार दिसत असेल. एवढा लवकर आपण इकडे पोहोचलोय. ही पूर्ण जी जमीन आहे पूर्ण आपल्या मामाचीच आहे मित्रांनो. आणि आपल्याला जायचं त्या पहिल्या आंब्यावरती. बघूया तिथे आपल्याला आंबे भेटतात. तुम्ही बघू शकता काल आपण गाडीचं थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे. गाडीचं न्यू लिक दिलं आहे गाडीला. आपलं ब्लॉगिंगचा ID. देन मित्रांनो आता आपण जाणार आहेत आंबे खायला. बघूया आपल्याला आंबे भेटतात की नाही. आपण आता शेतावरती पोहोचलेलो आहे. चला सर तुम्हाला आंबे खवडतो आता. गाडी जी मित्रांनो आपण बाहेरच पार्क केलेली आहे. बिकॉज इकडे जो रस्ता तुम्ही बघू शकता इकडे गाडी आणणं जवळपास इम्पॉसिबलच होतं. रिक्स घेण्यापेक्षा मित्रांनो चालत आलेलं इकडे पत्करतं. त्याच्या बाजूला आहे काजूचं झाड आणि हे आहे जांभळाचं झाड. हे बघा जांभळं तर आले त्याला पण कच्चे आहेत अजून पिकलेले नाही मिळत. तो तिकडे एक आंबा आहे. हा बघा त्याला पण आंबे लागलेले आहेत. त्याच्यावरती आपण नंतर जाऊया कारण की तिकडे कच्चे आहेत. हा एक छोटा आंबा आहे छोट्या प्रजातीचा. त्याशी मित्रांनो तुम्हाला लेंडीचा आंबा खायला घाललेली. आज तुम्हाला हा जो आंबा आहे ह्याच्या ज्या प्रजात आहे मित्रांनो याला बाठे आंबा बोलतात. याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो आंब्याचा जो बाटा आहे ना तोच मोठा असतो आणि आंबे लहान असतात. पोहोचलो तसं पहिल्याच आपल्याला आंबा भेटलेला आहे. याचा तुम्ही कलर चेक करू शकता. प्युअर ऑर्गॅनिक आंबा आहे मित्रांनो हा. मित्रांनो तुम्ही बघू शकता या थैलीमध्ये हे जे मँगोज आहेत ना प्युअर ऑर्गॅनिक मँगोज आहेत. जे की आपण पूर्ण परिपक्व झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जे या झाडावर खालती पडलेले आहेत ना ते आंबे आहेत सर्व मित्रांनो. आणि हा व्ह्यू तुम्ही चेक करा. हे आहे मित्रांनो खरं सुख. इकडे पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. खरंच मित्रांनो एकदम मन प्रसन्न होऊन जातं या वातावरणामध्ये आल्यावरती. दुसऱ्या आंब्याच्या दिशेने हा जो मित्रांनो आंबा आहे ना हा याला कणबी आंबा बोलतात. तर हा जो आंबा आहे ना ह्याला आंबे तर आलेले आहेत पण त्याचे आंबे परिपक्व किंवा पिकलेले नाही मिळत. ह्याला वेळ लागेल अजून. ह्याच्यावरती आपण नंतर कधी येऊया कारण की कच्चे आंबे ऑलरेडी घरी पडलेले आहेत. आता मित्रांनो आंबे तर आपल्याला भेटले. आता आपण सुरुवात करू लगेच परतीचा प्रवास. एक बार धोखा खा चुका हूं, एकदा व्ह्यू घ्या मित्रांनो तुम्ही. दोबारा नहीं खाऊंगा. पहचाना मुझे. झाडं दिसत नाही मित्रांनो तुम्हाला. याला ढमणं असं बोलतात. याच्यावरती ढमणं आलेली आहेत पण हे कॅमेरा ते फोकस नाही करत आहे. लाल लाल दिसत असेल तुम्हाला. आणि खाली पूर्ण या ढमणांचा सडा पडलेला आहे. जेवढे पाहिजे तेवढे खाऊ शकता मित्रांनो. खूप सारी झाडं याची लागून लागून आहेत आमच्या मामाकडे. हे बघा हे झाड पण ढमणाचंच आहे. ह्याच्या खालती पण पूर्ण सडा पडलेला आहे मित्रांनो. पण मित्रांनो आमच्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो कदापि नवीन नाही आहेत मित्रांनो. ह्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये रेग्युलर घडतच असतात. आम्ही ह्या गोष्टीचा आस्वाद घेतच असतो. कुठल्या शहराकडच्या लोकांना इकडे जर आणले मित्रांनो त्यांना खूप ह्या गोष्टी नवीन वाटतात. पण आमचं हे रोजचं दैनंदिन जीवन झालेलं आहे मित्रांनो. हे तुम्ही वातावरण बघू शकता. इकडे जवळच लागूनच डोंगरी आहे. त्याच्या खालती जस्ट आमचं ही शेत आहेत सर्व मामांची. इथे आम्ही नेहमी येत असतो. जेव्हा केव्हा मी मामाकडे येतो तर इकडे एक फेरी असतेच आमची. कारण की हे वातावरण हे पक्ष्यांचे आवाज सकाळचे तर हे शांत वातावरण खूप सारं मनाला भावून जातं त्या सर्व गोष्टी. आणि तुम्ही पण नक्कीच मित्रांनो तुमच्या गावाकडे जात राहा. जे खरं आयुष्य जगू शकतो ना माणूस ह्या गावामध्ये जाऊ शकतो. इकडे जो स्पेस भेटतो ना मित्रांनो इकडे भले नेटवर्क तुमचं 0% राहील पण तुमचं जे स्पेस आहे जी शांतता आहे मित्रांनो ती 100% राहील इकडे. नक्कीच तुम्ही आजमावून बघा. धन्यवाद. देखो गाइस मेरी मानो तो जीवन में एकदम मस्त रहो, चिल, कुछ ना रखा जीवन में, परेशानियां बहुत है, दुख आज है दुख कल भी है,
पर परसों परसों और ज्यादा है साला। तो दुखी रहने से कुछ ना होगा, तुम माउंटेन ड्यू पियो और चका लगा बम बम। मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो। अबे साले, ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार। मित्रांनो आपण आता परतीचा प्रवास करत आहे. तुम्ही मला सांगायचं झालं ना तर ह्यांचे जे शेत आहेत मित्रांनो यांच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. तुम्ही पायी चाललं तिथे 5 मिनिटांमध्ये येऊ शकता आणि जर बाईक वगैरे जर तुमच्याकडे असेल तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही यांच्या शेतावर जाऊ शकता. म्हणजे हे असं आहे मित्रांनो की मागचा दरवाजा उचकावा आणि आपण शेतामध्ये पोहोचावं, अशा गोष्टी आहेत तिकडे मित्रांनो. म्हणून मला नेहमी माझं ऑल टाइम फेवरेट जे गाव राहिलेलं आहे मित्रांनो खामनोली राहिलेलं आहे. बिकॉज माझं जे लहानपणीचं शिक्षण आहे पूर्ण मी एक 10 ते 12 वर्ष इकडे राहिलेलो आहे मित्रांनो. त्यामुळं मला या गावाची एवढी ओढ आहे मित्रांनो. माझे सर्व जे मित्र परिवार आहे त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो या इकडेच आहेत जास्त काही, म्हणून मी नेहमी इकडे येतच असतो. कारण तुम्ही हा व्ह्यू चेक करू शकता इकडे. तर इकडे फार्म हाऊस वगैरे सुद्धा बनत आहेत. अजून सुद्धा मित्रांनो इकडे माणुसकी झाली, त्यानंतर सकाळी लोकांचं उठणं झालं, या सर्व गोष्टी मित्रांनो अजून इकडे जिवंत आहेत. हे बघा आता तिकडे एक लग्न समारंभ झालेला आहे. हे काका जाते शेतावरती सकाळी सकाळी. तुम्हाला अशी बोलता बोलता आपण आता घरी पोहोचू मित्रांनो. हे समोर तिकडे मित्रांनो तुम्हाला आता पिवळा कलरचं जेसीबी दिसलं असेल एक, पण तेच आपल्या मामाचं घर आहे. पोहोचलो मित्रांनो आपण घरी. हे आहे आपल्या मामाचं घर. जर तुम्ही इकडे कधी येता तर नक्की इन्फॉर्म करा, आपण भेटूयात. तुम्ही बघू शकता सकाळी आपण ज्या आंब्यावरचे आंबे घेऊन आलेलो, दुपार झालेली आहे तर विचार केला एक फेरी मारू. इकडे कोणतरी पोरं दिसतंय मित्रांनो, ते आंबे चोरायला आले, काय करायला ते आपण जाऊन बघूया. ठीक आहे उठा ले, जान पहचान नहीं है कैसे उठाऊंगा। धोती पुलिस को खबर करने की कोशिश की, मेरे कुत्ते के टुकड़े टुकड़े करके तेरी पोती को खिला देंगे। काय किती पोरं आलेले ते, मला तर वाटतं बहुतेक हे पाड्यातली पोरं असतील मित्रांनो आंबे चोरायला आले. होऊ शकता. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात दिखाता हूं तुझे. मित्रांनो पण हे चोर तर सर्व आपल्या घरातले निघाले. हे रुद्र आहे, हा आहे आरवाला शेड घातला आज बाबून. दाखव दे आंबे दे एकूच. बघा मन तुम्ही बघू शकता. खामनोली गावचा सगळ्यात मोठा यो डॉन आमचा ऋषभ, मागून येतोय चिराग. मगर लाडले बघू शकता मित्रांनो हा प्युअर ऑर्गॅनिक आंबा आहे, मँगो आहे. हा मँगो तुम्ही बघू शकता. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. देखो ना गाइस, खोलना दे पहिला, देखो ना. ये देखो ना गाइस, ये भी देखो ना गाइस, कितना आंबा है देखो हमारे पास. ये भी देखो ना गाइस. भी देखो ना गाइस, ये देखो ये हम लोग है. टाइम क्या हुआ है भैया? बेटा बहुत टाइम खराब चल रहा है जान। ये जो दिख रहा है ना इसको बोलता है मकोड़ा. ये जब चाहता है ना तो सगला देव एक साथ याद आ जाता है. ये देखो ये बहुत खतरनाक है ये. ये देखो कितना मकोड़ा है यहाँ पे. ये सब स्ट्रगल करना पड़ता है भाई लोग, तब ये आम खाने को लिए मिलता है. ये मकोड़ा तुम देख सकते हो. अच्छा जी, पूरे पेड़ पे मकोड़ा है. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है. ऋषभ बघू शकता आपला बाबा आहे, लागलाय बेनायला. मित्रांनो काय काम असो नसो याचं काम फिक्स आहे, रोज शेतावर यायचं. आता आम्ही इकडे निघणार आहेत, बराच वेळ झालेला आहे. चलो गाईज फॉलो मी, कम ऑन. अबे साले. आपण पुन्हा आता थोडीफार अजून मॉडिफाय केलेली आहे. लुक बघू शकता तुम्ही आपल्या गाडीचा. तर वेळ झालेली आहे घरी जायची. आंबे बघू शकता, स्टॉक बघू शकता मित्रांनो तुम्ही. शिवा काय देता रे, हे शिकवतात शाळेमध्ये. हा बेटा गाली देना ही गंदी आदत है, ये कहाँ से लग गई आपको बेटा. तो ये गाली वाली मत दो बेटा. ऐसा अगर बहुत आपको किसी पे गुस्सा आ रहा है तो आप बोल दो दुष्ट, कपटी, निर्लज, निष्ठुर, पाप
पापी, और ज्यादा में ज्यादा गुस्सा है तो बोल दो असुर हो तुम। चाललेलो आता घरी. जाताना रस्त्यामध्ये काजूचं झाड दिसलं. एक काजू बघू शकता मित्रांनो. हा बघा इथे काजू. एक काजूची त्याची एकदम नजर तीक्ष्ण आज दिसला काजू. आमची लागलेली पैस जो हा काजू पाडेल पैसा ही पैसा होगा. त्याला मग फायनली आपला तो काजू आहे तो पाडलेला आहे चिरागने. याचा करणारा आपण सन्मान आहे. काजू घेऊन ये पहिला. काजू आणि दाखव. काजू दाखव पहिला. ए बक्षीस घे बक्षीस. 150 रुपये घे. 150. अरे हम तो गरीब हैं. एक गरीब किसी को क्या दे सकता है. हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते हैं. मुद्दाम 150 रुपये देत मुद्दाम हे घे ना 150. कुठे देतोस 150 त्याला. तर काही बघू शकता काजू घेऊन आलेले ते लोक. देख ना गाइस देख ना. देखना ये है काजू गाइस. काजू का भी इसको बोलते काजू. अरे इस बंदे ने पाड़ा है. ये देखो ये चिराग ने पाड़ा है भाई. इतनी कातिल अदा है आपकी, कोई एक बार देखे तो वही बेहोश हो जाए. इसने इसको हम देने वाले अभी ये लो सन्मान 150 इसको दे रहे हम 10,000 रुपए कैश. दिखा देख सकते हो तुम लोग. अभी तुम लोगों के लिए झूठ है. झूठ नहीं भाई असली वाला पैसा है. खोटा खोटा काम नहीं करते हम लोग. देख सकते हो. ठीक है ले ले भाई. अब भाई को पूछा हम उसको कैसा लगा पैसा जीत. तर कैसा लगा भाई तुझे पैसा जीत के. एकदम मस्त वाटतंय. ओके. पैसा आम्ही आणि त्याला मी घरी सोडून आलेलो आहे. तिथे तुम्हाला सांगितलं आपलं जे घर जे आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त. हे बाकीच्या लोकांना आता घ्यायला जात आहे. ते पण दाखवत आहे. होऊ शकता ट्रॅफिकच्या रुलांचा आम्ही ट्रॅफिक आणि वाहतुकीच्या रुलांचं पुरेपूर पालन करून आम्ही चौबल शीट जात आहोत मित्रांनो. एक गाडीवरती चौबल शीट आणि ही आहे मजा मित्रांनो गावाकडची. त्याच्यासाठी हे जीवन जगण्यासाठी तुम्हाला गावामध्ये जायला लागेल मित्रांनो. गाव हा गाव असतो. निश्चितच पाहिजे. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करणार आहे. आणि आता येणार बॅक कर्मभूमी म्हणजे आपल्या शॉपला आपण करूया आजचा ब्लॉग इज एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावरती पाहिजे कोणत्या टॉपिक वरती पाहिजे ते पण आपल्या कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र. Love you forever.